अन्यायाविरुद्ध आवाज। नवापूर तालुका कृषी कार्यालय सभागृह येथे कृषी दिन कार्यक्रम संपन्न। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवापूर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला। कृषी विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कृषी दिन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे वावडी येथील प्रगतिशील शेतकरी होते। मनोहर गावित, गटविकास अधिकारी देवरे साहेब नवापूर, प्रेमसिंग गिरासे प्राध्यापक कृषी महाविद्यालय नंदुरबार तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित आदी कार्यक्रमास उपस्थित होते। नवापूर तालुक्यातील शेतकरी यांनी आपले शेतातील अनुभव सांगितले। शेतकऱ्याने फक्त उत्पादक म्हणून न राहता व्यापारी म्हणून पण काम करावे व आपला कृषी माल आपणच विक्री करावा। शेतातील उत्पादित मालांवर प्रक्रिया करून विकल्यास निव्वळ नफा जास्त कसा मिळेल, कार्यक्रमाप्रसंगी चर्चा देखील झाली। नवापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करून आपला शेतमाल बारडोली, सुरत या मोठ्या बाजारपेठेत विकल्यास अधिक चांगला बाजारभाव मिळू शकतो, याचा विचार करावा। तालुक्यात फुले, फळे आणि भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात लागवड करून गटांमार्फत विक्री व्यवस्था उभी करावी। यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य कृषी विभाग करेल, अशी ग्वाही तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी दिली। गटविकास अधिकारी देवरे साहेब यांनी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घेण्याबाबत उपस्थित शेतकरी यांना आवाहन केले। कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील प्राध्यापक प्रेमसिंग गिरासे यांनी सोयाबीन, मका, तूर, कापूस पिकांच्या लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धेतील शेतकरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येत उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धेत पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना शाल, पुष्पगुच्छ व एक रोप देऊन मान्यवरांकडून सत्कार देखील करण्यात आले होते। प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर रवी पवार कृषी अधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे गाडे, कृषी विभागाचे भूषण भैसे, नितीन गावित, सूरज पाडवी, नितेश गावित व कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी परिश्रम घेतले। न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। मग जे तयार झाले मोठाले पीक त्याला उकडायचे, त्याच्या पाला काढायचा, थोडा बाकी राहू द्यायचा, त्याची जोडी बांधायची आणि मार्केटला विकायचं। आणि मार्केटला विकलो तिथं आपण कमवलेला, आपण तयार केलेला भाजीपाला आहे किंवा कोणतंही पीक असू द्या, लाजायचं नसतं। साहेब मी तर म्हणतो काय लाजायची गरज नाही आपण शेतकऱ्यांनी, कारण आपण तयार केलेला माल आपल्याला विकण्यासाठी काही अडचण नाही। 300-400 जोडी आम्ही 11-12 वाजेपर्यंत विकून घ्यायचे। शनिवारी नवापूर करायचो, रविवारी